नमस्कार बालमित्रांनो, सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ 9वा, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. या 27 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशहा दक्षिणेत चालून आला. तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणीवर मात करून मराठे विजयी झाले. हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे. आपण या पाठात स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत. बालमित्रांनो, येथील मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे व महाराष्ट्रीयन लोक या अर्थाचा आहे. ओके. छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता. अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले. हे बंड बादशहाने मोडून काढले. मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला. त्याच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले. यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला. संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय. महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते. वयाच्या 14व्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले होते. युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे. संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या. मराठ्यांचा नाशिक जवळचा रामसेजचा किल्ला तर बादशहाच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता. त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले व प्रतिज्ञा केली की
या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते. बालमित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपेल या विचाराने सुरुवातीस औरंगजेबाने नाशिक जवळील रामसेज किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबाची सैन्य संख्या मोठी होती, मराठ्यांची सैन्य संख्या अतिशय कमी होती, पण त्यांनी चिवट प्रतिकार केला. हा वेढा पुढे 5 वर्षे चालला. मुठभर मराठी सैनिकांनी केलेला हा पराक्रम अद्वितीय होता. मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे मराठ्यांशी संघर्ष करणे अवघड असल्याची जाणीव औरंगजेबाला झाली. बालमित्रांनो, पुढे ऐकूयात सिद्धी विरुद्धची मोहीम. जंजिऱ्याचा सिद्धी मराठी मुलखाला उपद्रव देत असे. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे. घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी, असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली. त्यांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला. परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिऱ्यांची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले. तर बालमित्रांनो, असे एका चढीत एक पराक्रम संभाजी महाराज करत होते. तर बालमित्रांनो, आता आपण संभाजी महाराजांचा पुढील पराक्रम ऐकूयात. पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर घायाळ झाला. त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. तर बालमित्रांनो, संभाजी महाराजांचे पराक्रम हे ऐकाल तर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. पुढे ऐका आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट. औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते. त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली. या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली. त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली. त्यांच्या प्रदेशावर चोहो बाजूनी हल्ले चढवले. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला. त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच चालू ठेवली. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच
सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले. त्यांचा स्वतःचा शिक्का करून दिला. शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार बुधभूषण या ग्रंथात मांडले. तर बालमित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, संभाजी महाराजांनी बुधभूषणम या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली. त्यातील 2ऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा आलेली आहे. त्यात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्य, हेर व्यवस्था इत्यादी विषयी माहिती दिलेली आहे. ओके. तर बालमित्रांनो, आता आपण ऐकूया संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकर्रब खानास कळली. तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. बादशहापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्या पुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. मग बादशहाच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरे गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलाविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. ओके. यानंतर पुढे आले छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र, द्वितीय म्हणजे 2रे पुत्र. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबला वाटू लागले. म्हणून त्याने रायगडला वेढा घालण्यासाठी जुल्फिर खानला पाठवले. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई, तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले. तसेच महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण आहे. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले. पुढे बालमित्रांनो, राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला अभेद्य होता.
हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. बालमित्रांनो, पुढे पहा मराठ्यांच्या हालचाली. मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद केले. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलाविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले. मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. बालमित्रांनो, माहीत आहे का, धनाजीस मुघल सैनिक इतके भीत की घोडा पाणी पिताना बुजला तर ते त्याला विचारत, का रे, तुला पाण्यात धनाजी दिसतो का? यावरून आपल्याला धनाजीचे पराक्रम, धैर्य, शौर्य लक्षात येईल. तर बालमित्रांनो, पुढे पाहूयात जिंजीला वेढा. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फिकार खानला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्षे निकराने लढवला. संताजी व धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले. त्यानंतर जुल्फिकार खानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वराड, बागलान या प्रदेशावर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर तयार केले. त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराज विचारी आणि मनमिळावू स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणले. त्यांची एकजूट केली व त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्षे त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे.
त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ वाटतो. ओके, तर बालमित्रांनो, यापुढे आल्या महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपला संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे. ती म्हणजेच ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली, तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खूण होती. महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष संघर्ष केला, राज्य राखले. सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले. सिरोंज, मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठे सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले. खाफी खान लिहितो, राजारामची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. ती तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली. बालमित्रांनो, माहीत आहे का, महाराणी ताराबाईंनी गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला. औरंगजेबाच्या सैन्यापुढे मराठ्यांची ताकद अत्यंत कमी होती. औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा टाकायचा. शक्य होईल तेवढा काळ मराठे किल्ल्यात लढवायचे. पावसाळा जवळ आला की मराठा किल्लेदार फितूर झाला आहे असे दाखवून औरंगजेबाकडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा. किल्लेदार लाचेची रक्कम मराठी खजिन्यात जमा करायचा. औरंगजेब किल्ल्यावर धन, धान्य, दारुगोळा भरून ठेवताच ताराबाई तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायच्या. ताराबाईच्या या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला. मराठ्यांच्या या आक्रमक चढायांमुळे औरंगजेब हताश झाला. सतत 25 वर्ष मुघल मराठे संघर्ष चालू होता. मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही. अशा परिस्थितीत औरंगजेब बादशहाचा इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त झाला. मराठ्यांचा हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. त्यात मराठ्यांचा विजय झाला इतकेच नव्हे, तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे अग्रेसर राहिले. दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला व रक्षणही केले.
त्यामुळे 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठात पाहणार आहोत. तर बालमित्रांनो, या ठिकाणी भोसले घराण्यांची वंशावळ देण्यात आलेली आहे, ती आपण पाहूयात. मालोजीराजे यांचे पुत्र शहाजीराजे. शहाजीराजांचे पुत्र संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती संभाजी राजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज आणि शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती रामराजा. तसेच छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी, ताराबाईंचा पुत्र आणि छत्रपती संभाजी राजसबाईचा पुत्र. पुन्हा छत्रपती शिवाजी म्हणजेच ताराबाईचे पुत्र शिवाजी यांचा पुत्र रामराजा सातारा गादीकडे दत्तक. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा पाठ ऐकला आहे. तर हा व्हिडिओ वारंवार ऐका, लक्षपूर्वक ऐका आणि हा स्वातंत्र्य संग्राम समजावून घ्या. ओके. घरातच राहा, सुरक्षित राहा आणि आमच्यासोबत अभ्यास करत राहा. धन्यवाद.